नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 23 जून 2026 या दिवशीच्या टॉप 6 चालू घडामोडींवरील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. जून 2026 मध्ये कोणत्या संस्थेच्या उपाध्यक्षपदी भारताची पहिल्यांदाच निवड झाली आहे? तर याचं उत्तर आहे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. तर भारताची पहिल्यांदाच FATFच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. तर विवेक अग्रवाल यांची जुलै 2026 ते जून 2027 या कालावधीसाठी नियुक्ती झाली आहे. तर त्यांची FATFच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. तर जाइल्स थॉम्सन यांची FATFचे हे नवीन अध्यक्ष असतील. तर आपण बघू FATFचे काय कार्य आहे. तर FATFचे कार्य आहेत मनी लॉन्ड्रिंग व दहशतवादाला होणारा अर्थपुरवठा रोखणे. तर आणि FATFचे मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्समध्ये. तर मित्रांनो, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेसाठी. तर याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की या संस्थेचं नाव FATF, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. याचे उपाध्यक्षपदी या संस्थेचं नाव लक्षात ठेवायचं. याचे उपाध्यक्षपदी विवेक अग्रवाल यांची निवड झाली. तर त्यांचं आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि FATFचं काय कार्य आहे हे पण लक्षात ठेवायचं आणि त्याचे मुख्यालय काय आहे हे हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे प्रश्नामध्ये. तर हे 4 पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. 4 लाख शिक्षकांना AI चे प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे? तर याचं उत्तर आहे गुगल. तर महाराष्ट्र शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्यात करार झाला आहे. तर 18 महिन्यात 4 लाख शिक्षकांना AI प्रशिक्षण देण्यात येईल. तर हे प्रशिक्षण मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत असेल. तर NEP म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार शिक्षकांना डिजिटल दृष्ट्या सक्षम करणे हा याचा उद्देश आहे. तर या प्रश्नामध्ये आपल्याला महाराष्ट्र सरकारने AI चे प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे तर या कंपनीचे नाव लक्षात ठेवायचे आहे. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. एकाच वेळी 4 ISO प्रमाणपत्रे मिळवणारे भारतातील पहिले विद्यापीठ कोणते आहे? तर याचं उत्तर आहे उस्मानिया विद्यापीठ. उस्मानिया विद्यापीठ. तर हे विद्यापीठ हैदराबाद, तेलंगणा येथे आहे. तर BIS कडून 4 ISO प्रमाणपत्रे या विद्यापीठाला प्रदान करण्यात आले आहे. तर ही प्रमाणपत्रे कशासाठी देण्यात आली आहे? तर शिक्षण, पर्यावरण, ऊर्जा आणि अन्न सुरक्षा व्यवस्थापनासाठी उस्मानिया विद्यापीठाला देण्यात आले आहे. तर अशी कामगिरी करणारे ते भारतातील पहिले विद्यापीठ आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ह्या विद्यापीठाचे नाव लक्षात ठेवायचे आहे आणि त्या विद्यापीठ कुठे आहे? तेलंगणा येथे आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि अशी कामगिरी करणारे हे भारतातील पहिले विद्यापीठ आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर हे 3 पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भौतिकशास्त्रातील प्रतिष्ठित वॉल्फ पुरस्कार 2025 मिळवणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती कोण आहेत? तर याचं उत्तर आहे जैनेंद्र के जैन. जैनेंद्र के जैन. तर पुरस्कार इस्रायलमध्ये त्यांना प्रदान करण्यात आला. तर 1978 पासून वॉल्फ पुरस्काराचे ते पहिले भारतीय वंशाचे विजेते आहेत. तर कंपोजिट फॉर्मेशन्स या संशोधनासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. तर पेनसिल्व्हिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये ते प्राध्यापक आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा पॉईंट आहे की आपल्याला त्यांचे नाव लक्षात ठेवायचं आहे, पुरस्काराचं नाव लक्षात ठेवायचं आहे आणि ते पुरस्कार कुठे प्रदान करण्यात आला हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि ते 1978 पासून हे या पुरस्काराचे पहिले भारतीय वंशाचे विजेते आहेत. तर हे 4 पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. जून 2026 मध्ये कोणत्या कंपनीला नवरत्न दर्जा देण्यात आला असून ती भारताची 28वी नवरत्न कंपनी ठरली आहे? तर याचं उत्तर आहे चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे CPCL, चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. अर्थ मंत्रालयाने CPCL ला नवरत्न दर्जा दिला आहे. तर भारताची ही 28वी नवरत्न कंपनी आहे. तर 1000 कोटीपर्यंतच्या प्रकल्पासाठी पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. या कंपनीला आता नवरत्न दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे या
कंपनीला 1000 कोटीपर्यंतच्या प्रकल्पासाठी सरकारच्या पूर्व परवानगीची आता आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे आणि नवरत्न दर्जा दिल्यामुळे आता या कंपनीला अधिक आर्थिक आणि प्रशासकीय स्वायत्तता मिळते. तर याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की त्या कंपनीचं नाव लक्षात ठेवायचं की चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हे या कंपनीचं नाव आहे आणि ही कितवी कंपनी आहे तर भारताची 28वी नवरत्न कंपनी आहे. हे 2 पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. अंतराळ क्षेत्रातील क्षमतांची माहिती देणारा भारताचा पहिला डिजिटल ई कॅटलॉग कोठे लॉन्च करण्यात आला? तर याचं उत्तर आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली ह्याचं योग्य उत्तर आहे. तर इंडियन स्पेस इंडस्ट्री ई कॅटलॉग हा पहिला डिजिटल डेटाबेस आहे. तर 5व्या इंडियन स्पेस काँग्रेस 2026 मध्ये हा लॉन्च करण्यात आला. तर या ई कॅटलॉग मध्ये काय आहे तर 200 पेक्षा अधिक अंतराळ व संरक्षण कंपन्यांची माहिती आहे. तर अंतराळ क्षेत्रातील सहकार्य व उद्योग वाढीस यामुळे चालना मिळेल या ई कॅटलॉग मुळे. तर हा कुठे लॉन्च करण्यात आला तर नवी दिल्ली येथे. तर हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे आणि हा ई कॅटलॉग जो आहे हा भारतातील पहिला डिजिटल डेटाबेस आहे स्पेस अंतराळ क्षेत्रातील क्षमताची माहिती देणारा. तर हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. तर हे 2 पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कमेंटमध्ये हा पण प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की जून 2026 मध्ये भारताची कोणत्या संस्थेच्या उपाध्यक्षपदी पहिल्यांदाच निवड झाली आहे? हा प्रश्न आपण आता घेतलेला आहे. तर त्याचे कमेंटमध्ये आपल्याला उत्तर द्यायचे आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच दर्जेदार चालू घडामोडींसाठी MPSC एक्झाम गाईड YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.